तर रामराम मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्याला आज काढायचं आहे गहू. तर गव्हासाठी आपल्याला आलेली मशीन. तर आपण हे गहू काढून घ्यायचं आहे आणि तिकडं पाठीमागं पण एक गहू आहे ती पण आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर मशीन यायलेली. चला तर मग आपण आता मशीनची वाट बघत आहोत. तर हे आपला गहू आहे. तर हे गहू काढायचं आहे आपल्याला तिथपर्यंत आहे. कार काढी का? बघा चालू झालेली मशीन. झुरळा काढलेला आहे तिने सगळा. बघा कशी मशीन काढते. माणसानं परवडत नाही म्हणून मशीननं काढायला चालू आहे इकडं. लेबर लावून परवडत नाही मग गहू काढणं आता सध्याच्या परिस्थितीला. त्याच्यामुळं मशीननं काढण्यासाठी चालू आहे इकडं गहू. बघू शकता कसं मळतंय. कडीपस्त घेते एकदम. बघू शकता तिकडं गहू टाकून घ्यायचा. ती तयारी चालू आहे तिकडं कवळा तरिण्यासाठी. वडा 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 झालं का? तर मित्रांनो तिकडलं झालेलं आहे मळायचं आणि आता यायलेलं आपल्या इकडं ह्या शेतामध्ये. तर बघू शकता तिकडल्या वाटाणं असंच येणार आहे ते. तर मित्रांनो बघू शकता इकडं आलेलं आहे ना आपल्या गावाला पण लागलेली मिशन. तर माणसांनी म्हणजे बाया लावून जर लेबर लावून मळायचं म्हणलं तर जवळजवळ आपल्याला 400 रुपयाला कट्टा पडतो. कारण एक कट्टा काढण्यासाठी एक बाई लागते दिवसभर आणि मळण्यासाठी 200 रुपये लागतात. तर जवळजवळ 400 रुपये लागतात एका कट्ट्याला. तर 10 कट्टे जर झाले तर बघू शकता तुम्ही इकडं 4000 रुपये जातात. त्याच्यामुळे हे 2200 रुपयाला एकरभर काढतं आहे. त्यासाठी हे परवडतं आहे. तर ही मशीन पंजाबची आहे. तर त्याच्यावर पंजाबचीच त्यांचं सगळं ड्रायव्हर हे आहेत. तर ही सीझन झाल्यानंतर आमच्या इथंच आडसमध्ये हे मशिनी लावून ठेवतात झाकून. तर बघू शकता तुम्ही इकडं आपला गहू काढण्यासाठी तयारी चालू आहे आता लावलेली मशीन. तर बघू शकता इकडं. तर तुम्हाला आता गहू काढता वेळेस म्हणजे बाहेर मशीन टाकता वेळेस तुम्हाला दाखवतो मी. हे दे टाक म्हणा. पल गवट थोडं. हां
आठ कटे चालता काय